नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागल्यानंतर आता या प्रकरणाचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटू लागलेत। हजारो विद्यार्थी आणि तरुणांवर झालेल्या कथित लाठीचार्ज, अश्रुधुराचा मारा आणि वॉटर कॅननच्या वापरावरून मोठा वाद निर्माण झालाय। या कारवाईची दखल घेत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्था ह्युमन राईट्स वॉचने भारत सरकारकडे संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि तातडीने चौकशी करण्याची मागणी केली। दुसरीकडे आंदोलनादरम्यान दगडफेक आणि बॅरिकेड्स तोडण्याच्या प्रयत्नात 100हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केलाय। त्यामुळे जंतर मंतरवरील आंदोलन आणि पोलिसांची कारवाई आता देशभरातील राजकीय आणि सामाजिक चर्चेच्या केंद्रस्थानी आले। सोमवारी 20 जुलै रोजी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या हजारो विद्यार्थी आणि तरुणांविरुद्ध पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून वादंग निर्माण झालाय। आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्था ह्युमन राईट्स वॉचने भारत सरकारला या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि त्वरित चौकशी करण्याचं आवाहन केलंय। ह्युमन राईट्स वॉचच्या आशिया विभागाच्या उपसंचालक मीनाक्षी गांगुली यांनी भारतीय अधिकाऱ्यांना या गंभीर आरोपांची चौकशी करण्याचं आवाहन केलंय। आरोपांनुसार पोलिसांनी निशस्त्र आणि शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, वॉटर कॅननचा वापर केला आणि लाठीचार्ज केलाय। ह्युमन राईट्स वॉच व्यतिरिक्त ॲम्नेस्टी इंटरनॅशनलनेही या कारवाईबाबत चिंता व्यक्त केली असून सुरक्षा दलांनी केलेल्या बळाच्या वापराचे वर्णन अन्याय आणि प्रमाणाबाहेर असं केलंय। HRWने भारत सरकार आणि दिल्ली पोलिसांना नागरिकांच्या शांततापूर्ण आंदोलनाच्या अधिकाराचा आदर करण्याचं आवाहन केलंय। तसेच आवश्यकता नसताना किंवा प्रमाणाबाहेर बळाचा वापर टाळावा असेही म्हटलंय। आंदोलन स्थळ आणि मध्य दिल्ली परिसरात बंद करण्यात आलेल्या मोबाईल इंटरनेट सेवा त्वरित पूर्ववत करण्याची मागणीही HRWने केली। लाठीचार्ज, अश्रुधुराचा वापर आणि दिल्ली पोलिसांकडून झालेल्या कथित हिंसाचाराच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मानवाधिकार संस्थेने केली। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।